कोणाला लावलं नव्हतं. हॅलो नमस्कार. तर कालचा व्लॉग तुम्ही इथपर्यंत पाहिलेला आहे की नवरी आलेली आहे आणि जेवणं वगैरे झालेली होती आमची दुपारची. आणि त्यानंतर दुपारून 4 वाजता ना वरमायांचा मानपान या ठिकाणी केलेला होता. तर तो मानपान कसला तर एवढी भन्नाट मजा आलेली. तर ते हळदीचं असं फंक्शन ते बाजूला साईडला आणि या ठिकाणी वरमायांचा एकदम म्हणजे अशी होळीच चाललेली होती. DJ होता म्हणून ऑफकोर्स रिअल वाईजचा ऑफ केलेला आहे. तर पुढे जाऊन पहा खूप सारी मजा आणि धमाल आलेली आहे. दादू सर त्या साईड ओ जाऊ दे, भांडू नका अजून नवीन घेऊन या आपण. जाऊ दे, भांडू नका. एकच नाही भरपूर आहे. संपून गेला पा. मला नाही करायचं. आम्ही अत्तू वन पोज. ओ अत्तू करत पाहिजे. आधी त्या वरमायांचा करा दिसायला पाहिजे ना सारख्या वारक्या. ओ बाहेर नाही बाहेर पाय धुवायला कोणी नाही ना बाहेर. काय गोरे कोणाला लावलं नव्हतं. तोंडून घेतो. डेंजर तो फोटोग्राफर काय म्हणेल पुढच्या लग्नाला येणारच नाही तो डायरेक्ट. थोडा दम लागला. एवढं दम लागला. कसं शास्त्र आहे शांत बसायचं. आपल्याला काय
पहिला काढायचा होता मग तुम्ही हड हड तर अशा प्रकारे या ठिकाणी वरमायांचा मानपान जो आहे ना तो चाललेला होता. मामांच्या मुली, आत्याच्या मुली, भाऊजाया, नणंद, भाऊजाया असं सगळ्यांचं नातं होती. तर सगळ्यांची हसी मजाक या ठिकाणी चाललेली होती आणि एक प्रकारे होळीच खेळत होतो की काय असं फील चाललेला होता. तर त्यानंतर या ठिकाणी नवरदेवाची आई आणि दोघं काकांची ओटी वगैरे भरण्यात आली आणि ज्यांच्या घरी आम्ही आलेलो होतो वरमाया घेऊन, तर त्यांना असं मानपान दिलेलं होतं या ठिकाणी. आणि ते अंथरलेल्या साडीवरनं ह्या दोघी-तिघीजण चालत गेलेल्या होत्या. यांचा मान होता हा. आणि त्यानंतर मग DJ वगैरे लावलेला होता आणि वाजत गाजत आम्ही पुन्हा लग्नाच्या घरी हळदीच्यासाठी आलेलो होतो. हा टायमिंग असेल 4:30-5चा असेल. अजून हळद तर बाकी होती. हे सगळे कार्यक्रम झाल्यानंतर रात्री बराच असा उशीर झाला होता हळदीला, तरी 8:30-9 वाजलेले होते. तर खूप अशी मज्जा या ठिकाणी आलेली होती वरमाय काढायची. सगळेच कार्यक्रम जे ना ते चाललेले होते, त्यामुळे ना मोबाईल चार्जिंगला वेळच नव्हता मिळालेला आणि स्टोरेज खूप फुल झालं होतं, कारण की खूप सारे मोठे मोठे व्हिडिओ शूट करण्यात आले होते. की असं होतं ना की कुठलं शूट करायचं आणि कुठलं नाही, त्यामुळे. आणि या ठिकाणी खूप असं आमचं नाचण्याची मज्जा जी ना ती आलेली होती. तर रात्री हळदीनंतर पण नाचलेलो आहोत, तो पण शूट केलेला आहे. आणि यानंतर मग आम्ही डायरेक्टली तयारी वगैरे करायला. तर त्यानंतर आहे ना हळदीला या ठिकाणी सुरुवात झालेली होती. टायमिंग बराच झालेला होता, रात्री 8-8:30 झालेले होते. आणि त्यानंतर लग्नात नाचण्याची मजा ती तर असतेच. हळदीच्या रात्री सगळेजण मिळून छान असं इकडे नाचगाणं वगैरे चाललेलं होतं. आणि उशीर खूप झालेला होता. आणि सांगायचं म्हणजे असं की मोबाईलला चार्जिंगच खूप कमी होती, म्हणून जेवढे शूट होतं जसं शूट होतं तसं करत गेलेलो होतो. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशीचे ब्लॉगही शूट झाले होते. किंचितचे शूट झालेले होते, कारण की स्टोरेज फुल झालं होतं आणि गडबडीत लक्षातच नाही राहिलेलं. तर असं वाटत होतं की शूट झालेलं आहे, पण व्हिडिओ शूट झालेले नव्हते. त्यामुळे लग्नाचा व्हिडिओ हा आलेला नाही आहे. तर हळदीचा आणि वरमायांचा व्हिडिओ हा कसा वाटला तुम्हाला नक्कीच कॉमेंटद्वारे सांगाल. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. तर एन्जॉय तर खूप झालेला आहे हळदीचा. लग्नातही खूप छान असं नाचलेलो आहोत. तर लग्नातले नाचण्याचे 1-2 व्हिडिओ जे आहेत, तर मी ते शॉर्ट व्हिडिओला नक्कीच अपलोड करेन. तर नक्कीच तिथे जाऊन ते पण पाहाल आणि तिथे पण लाईक आणि कमेंट्स नक्की कराल. तर चला, आजचे व्हिडिओ हे कसे होते तर नक्कीच मला सांगाल. तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना टेक केअर, बाय बाय अँड गुड नाईट.